हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत ऍडव्हान्स सर्वेइंग. तर ऍडव्हान्स सर्वेइंगच्या या सब्जेक्टमध्ये लास्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 1 स्टार्ट केलेलं होतं. युनिट नंबर 1 आहे टॅक्योमॅट्रिक सर्वेइंग. तर यामध्ये आपण टॅक्योमॅट्रीचा कन्सेप्ट पाहिला होता बाळांनो. टॅक्योमॅट्रीसाठी यूज केलं जाणारं इन्स्ट्रुमेंट टॅक्योमीटर, त्याबद्दल इन्फॉर्मेशन घेतली होती बाळांनो. त्यानंतर बाळांनो हे सर्व काही कन्सेप्ट पाहिल्यानंतर आपण पाहिले होते ऍडव्हान्टेजेस ऑफ टॅक्योमॅट्री, त्यानंतर लिमिटेशन्स म्हणजेच डिसएडव्हान्टेज ऑफ टॅक्योमॅट्री. हे सगळे कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरला पाहिले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत प्रिन्सिपल ऑफ स्टॅडिया टॅकोमॅट्री. हे टॅकोमॅट्रीच्या मदतीने आपण जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर करतो, जे व्हर्टिकल डिस्टन्स आपण मेजर करतो, ते कोणत्या प्रिन्सिपलवर मेजर करतो ते आपण पाहणार आहोत आजच्या या लेक्चरमध्ये. तर बघा मुलांनो, काय म्हणतात ते, टॅक्योमॅट्री इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल नोन ॲज अ स्टॅडिया सर्वेइंग. टॅक्योमॅट्री ज्या प्रिन्सिपलवर काम करतं त्या प्रिन्सिपलचं नाव आहे स्टॅडिया सर्वेइंग. म्हणजे थोडक्यात काय की जे तुमचं डायफ्रॅगम आहे त्यामध्ये जे स्टॅडिया आहेत त्या स्टॅडिया रिडिंगवर आपण डिस्टन्स मोजतो विथ द हेल्प ऑफ टॅक्योमीटर. मग टॅक्योमॅट्रीचं सगळ्यात महत्वाचं जे प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलला म्हणतात स्टॅडिया सर्वेइंग. पुढे द टर्म स्टॅडिया कम्स फ्रॉम द स्टॅडिया डायफ्रॅगम विच हॅज 3 हॉरिझॉन्टल क्रॉस हेअर. तुम्ही म्हटले सर हे स्टॅडिया काय असतं, तर जो डायफ्रॅगम आहे त्या डायफ्रॅगम मध्ये 3 हॉरिझॉन्टल क्रॉस हेअर आहेत. त्यातला जो हॉरिझॉन्टल क्रॉस हेअर आहे त्याच्या वरच्या साईडला एक क्रॉस हेअर आहे त्याला म्हणतात अप्पर स्टॅडिया, खालच्या साईडला एक क्रॉस हेअर आहे त्याला म्हणतात लोअर स्टॅडिया. अप्पर स्टॅडिया आणि लोअर स्टॅडिया याच्या कन्सेप्ट वरून स्टॅडिया हा वर्ड, स्टॅडिया ही टर्म आपल्याला या युनिट मध्ये आलेली आहे. चला तर मग पाहू काय बरं स्टॅडिया. सी हिअर, तुमच्या समोर दिसतंय, तुम्ही पहा जनरली या पद्धतीचे स्टॅडिया डायफ्रॅगम असतात. जेव्हा तुम्ही टेलिस्कोप मधून पाहता, पाहिल्यानंतर तुम्हाला हा सर्कल दिसतो, या सर्कलला काय म्हणतात तर डायफ्रॅगम. काय म्हणतात, डायफ्रॅगम. तर डायफ्रॅगम मध्ये ही जी हा जो हॉरिझॉन्टल क्रॉस हेअर आहे हा सेंट्रल हॉरिझॉन्टल क्रॉस हेअर आहे. सेंटरचा म्हणजे मिडलचा, मग हा झाला मिडल हॉरिझॉन्टल क्रॉस हेअर. मिडल आहे म्हणून मधला आहे म्हणून मिडल क्रॉस हेअर. हा वरती आहे याला म्हणतात स्टॅडिया, हा खाली आहे याला म्हणतात स्टॅडिया. हा वरच्या बाजूला आहे म्हणून याला म्हणतात अप्पर स्टॅडिया हेअर. काय म्हणतात याला, अप्पर स्टॅडिया हेअर. आणि याला म्हणतात लोअर स्टॅडिया हेअर. मग टॅक्योमीटरच्या मदतीने जेव्हा आपण डिस्टन्स मोजतो तेव्हा हा अप्पर स्टॅडिया आणि लोअर स्टॅडियाच खरा महत्वाचा आहे. मग अप्पर स्टॅडिया आणि लोअर स्टॅडियाचे रिडिंग आपण घेतो आणि मग डिस्टन्स मोजतो. म्हणून टॅक्योमॅट्रीचं जे काही प्रिन्सिपल आहे त्याला म्हणतात स्टॅडिया सर्वेइंग. म्हणजे जर तुमच्या डायफ्रॅगम मध्ये जर हे स्टॅडिया हेअर्स नसतील तर तुम्ही टॅक्योमीटरच्या मदतीने डिस्टन्स मोजू शकत नाही. म्हणून महत्वाचं काय आहे तर हे स्टॅडिया हेअर्स, हा वरती आहे म्हणून अप्पर स्टॅडिया हेअर, हा खाली आहे म्हणून लोअर स्टॅडिया हेअर. हा मिडल क्रॉस हेअर आहे, मिडल क्रॉस हेअर आहे. हा व्हर्टिकल क्रॉस हेअर आहे. आणि हा जो सर्कल आहे याला म्हणतात डायफ्रॅगम. तो असा असतो किंवा मग असा असतो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या बाळांनो, ही दोन्ही पण फिगर फार महत्वाचे आहेत. चला घेतला असेल बाळांनो, मग लक्षात ठेवा टॅक्योमॅट्रीचं प्रिन्सिपल काय आहे तर स्टॅडिया सर्वेइंग. आणि स्टॅडिया हा वर्ड कुठून आला, कारण डायफ्रॅगम मध्ये अप्पर स्टॅडिया आणि लोअर स्टॅडिया असतो म्हणून स्टॅडिया हा वर्ड, स्टॅडिया ही टर्म आपल्याला टॅक्योमॅट्री मध्ये यूज करावी लागते. पुढे द क्रॉस हेअर्स आर अरेंज्ड इन अ सेव्हरल फॉर्म. बरं, हे जे क्रॉस हेअर असतात ते एका विशिष्ट पद्धतीने अरेंज केलेले असतात. ओके, the readings on the staff are taken against all the 3 cross hairs in tachyometry. टॅक्योमेट्री मध्ये जे हॉरिझॉन्टल क्रॉस हेअर आहे त्याचे रिडिंग घेतले जातात. म्हणजे आपण ज्यावेळी टॅक्योमीटरच्या मदतीने रिडिंग घेणार आहे तर रिडिंग घेताना 3 रिडिंग घ्यायचे. कोणते कोणते, पहिलं रिडिंग घ्यायचं अप्पर स्टॅडियाला, दुसरं रिडिंग घ्यायचं मिडल क्रॉस हेअरला, तिसरं रिडिंग घ्यायचं लोअर स्टॅडियाला. 3 रिडिंग घ्यायचे स्टाफवर. लेवलिंग स्टाफवर तुम्हाला 3 रिडिंग घ्यायचे, अप्पर स्टॅडिया रिडिंग, मिडल क्रॉस हेअर रिडिंग
आणि लोअर स्टॅडिया रिडिंग. मग टॅक्योमेट्री मध्ये रिडिंग घेताना स्टाफवर किती रिडिंग घेतात, तर 3 रिडिंग घेतात. अप्पर स्टॅडिया रिडिंग, लोअर स्टॅडिया रिडिंग आणि मिडल क्रॉस हेअर रिडिंग. ओके, 3 रिडिंग घेतात आणि यांची एक अरेंजमेंट फिक्स आहे बरं का. वरती अप्पर स्टॅडियाच असणार, खाली लोअर स्टॅडियाच असणार, मध्ये मिडल क्रॉस हेअरच असणार. ओके, पुढे while the reading against the middle ear is used for finding the difference in elevation and the readings against the top and bottom ears are used to find the horizontal distance. मग तुम्ही म्हटले सर आपण 3 रिडिंग घेतले, त्या 3 रिडिंग मुळे आपल्याला काय कळतं, तर बाळांनो हे जे मिडल क्रॉस हेअर आहे, मिडल क्रॉस हेअरच्या रिडिंग मुळे आपल्याला इलिव्हेशन फाइंड आउट करता येतं. ज्या ठिकाणी तुम्ही लेवलिंग स्टाफ पकडलेला आहे त्या पॉइंटचं इलिव्हेशन कॅल्क्युलेट करण्याकरता, त्या पॉइंटचं आरएल कॅल्क्युलेट करण्याकरता तुम्हाला मिडल क्रॉस हेअरचं रिडिंग लागतं. मिडल क्रॉस हेअरच्या रिडिंगच्या मदतीने तुम्हाला त्या लेवलिंग स्टाफ धरलेल्या स्टेशनचं काय मिळतं, तर तुम्हाला तिथलचं इलिव्हेशन मिळतं. मग इलिव्हेशन फाइंड आउट करायचं असेल तर मिडल क्रॉस हेअरचं रिडिंग लागतं. आणि हे जे आहे ना अप्पर स्टॅडियाचं रिडिंग, लोअर स्टॅडियाचं रिडिंग, अप्पर स्टॅडिया रिडिंग आणि लोअर स्टॅडिया रिडिंग यांच्या मदतीने आपल्याला काय फाइंड आउट करता येतं, तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स फाइंड आउट करता येतं. मग या युनिटमध्ये कोणते 2 रिडिंग सगळ्यात महत्वाचे आहेत, तर अप्पर स्टॅडिया रिडिंग आणि लोअर स्टॅडिया रिडिंग. अप्पर स्टॅडिया रिडिंग आणि लोअर स्टॅडिया रिडिंगच्या मदतीने आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. मग अप्पर स्टॅडिया रिडिंग आणि लोअर स्टॅडियाच्या रिडिंगच्या मदतीने आपण कसं काय फाइंड आउट करणार बरं हॉरिझॉन्टल डिस्टन्स, तर त्यासाठी एक स्पेसिफिक फॉर्म्युला आहे आणि तोच फॉर्म्युला आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये शिकायचा आहे. तर बाळांनो अगोदर ही जी काही स्लाइड आहे हिचा स्क्रीनशॉट घ्या, कारण हे पूर्ण महत्वाच्या नोट्सच आहेत. मग काय काय सांगितलं मी तुम्हाला या स्लाइड मध्ये, की टॅक्योमेट्रीचं प्रिन्सिपल आहे स्टॅडिया सर्वेइंग. स्टॅडिया हा वर्ड आला कारण डायफ्रॅगम मध्ये अप्पर स्टॅडिया आणि लोअर स्टॅडिया आहे. बरं, रिडिंग घेताना टॅक्योमेट्री मध्ये 3 हेअरचे रिडिंग येतो, अप्पर स्टॅडिया रिडिंग, लोअर स्टॅडिया रिडिंग आणि मिडल क्रॉस हेअर रिडिंग. मिडल क्रॉस हेअर रिडिंगच्या मदतीने पॉइंटचं स्टेशनचं तुम्हाला भेटतं इलिव्हेशन. अप्पर स्टॅडिया रिडिंग आणि लोअर स्टॅडिया रिडिंगच्या मदतीने तुम्हाला भेटतं हॉरिझॉन्टल डिस्टन्स. ओके, तर बाळांनो याचा स्क्रीनशॉट घ्या. चला घेतला. आता ही फिगर पण तुम्हाला ड्रॉ करायची आहे तर याचाही स्क्रीनशॉट घ्या. जनरली ह्या 2 प्रकारच्या डायफ्रॅगम पैकी हा डायफ्रॅगम कॉमन आहे. हा डायफ्रॅगम जनरली सगळीकडे यूज केला जातो. हा शक्यतो आता ओल्ड झाला, जुना झाला, हा कुणी यूज करत नाही. हा परत एकदा सांगतो बाळांनो, ही फिगर फार महत्वाची आहे. ही फिगर परत एकदा दुसऱ्या पद्धतीने बुक मध्ये तुम्हाला या काही फिगर दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे डायफ्रॅगम आणि स्टॅडियाचे हे असतात, फिगर असतात. तर त्या यापैकी दिसतंय अप्पर स्टॅडिया, मिडल क्रॉस हेअर, लोअर स्टॅडिया. इथं पण दिसतंय पहा अप्पर स्टॅडिया, लोअर स्टॅडिया, मिडल क्रॉस हेअर. इथे पण आहे पहा अप्पर स्टॅडिया, लोअर स्टॅडिया, मिडल क्रॉस हेअर. इथे पण आहे पहा अप्पर स्टॅडिया हा, लोअर स्टॅडिया हा, मिडल क्रॉस हेअर. इथे पण आहे अप्पर स्टॅडिया, लोअर स्टॅडिया, मिडल क्रॉस हेअर. इथे पण आहे अप्पर स्टॅडिया हा वरचा, हा मिडल क्रॉस हेअर आणि हा खाली काय लोअर स्टॅडिया. वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. जनरली आपल्याला ना या पद्धतीचा असतो पहा, या पद्धतीचा क्रॉस हेअर असतो आपल्या जवळ. याचा स्क्रीनशॉट घ्या. हे बुक मधल्या फिगर आहेत, यातली एकच काढायची तुम्हाला कोणतीही. चला झाला असेल बाळांनो. हे बघा हे वेगवेगळे फिगर्स आहेत, त्याच फिगर पुन्हा इथं आलेले आहेत. हे नाही लिहिलं तरी चालेल, परंतु हे मात्र महत्वाचं. याला काय म्हणतात माहिती का, मग ज्या हा सर्कल म्हणजे डायफ्रॅगम आहे, तर डायफ्रॅगम मध्ये अप्पर स्टॅडिया आणि लोअर स्टॅडिया म्हणजे ही वरची लाईन आणि खालची लाईन असेल, अप्पर स्टॅडिया आणि लोअर स्टॅडिया असेल तरच त्या ट्रान्झिट थिओडोलाइटचा यूज आपण टॅक्योमीटर म्हणून करू शकतो. परत एकदा सांगतो, या डायफ्रॅगम मध्ये हे जे आहे ना वरची लाईन अप्पर स्टॅडिया आणि लोअर स्टॅडिया असेल तरच आपण या ट्रान्झिट थिओडोलाइटचा यूज टॅक्योमीटर म्हणून करू शकतो. डायफ्रॅगम मध्ये अप्पर आणि लोअर स्टॅडिया पाहिजेच. अप्पर स्टॅडिया आणि लोअर स्टॅडिया असलेल्या डायफ्रॅगमला काय म्हणतात, स्टॅडिया डायफ्रॅगम. असा डायफ्रॅगम ज्याच्यात स्टॅडिया आहेत त्याला म्हणतात स्टॅडिया डायफ्रॅगम.
ओके बाळांनो, काय याच्यात काय डाऊट? आता डिस्टन्स मोजतात कसं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय बाळांनो. त्यासाठी फिगर दिली आहे, पण फिगर कळण्यासाठी थोड्याशा काही गोष्टी कळणं गरजेचं आहे, त्या मी तुम्हाला आधी सांगतो. सगळ्यात महत्वाचं डी म्हणजे डायफ्रॅगम आहे, लक्षात घ्या. डायफ्रॅगमला शॉर्टकट मध्ये फिगर मध्ये म्हटलंय डी. त्यानंतर जिथे डोळा लावला त्याला म्हणतात आयपीस. आयपीसला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलंय ई. काय म्हटलंय? ई. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह लेन्सला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलंय ओ. काय म्हटलंय? ओ. Then it is evident that the staff reading at different distances from the instrument will be proportional to this distance. आता मला सांगा, समोर स्टाफ आहे आणि इथं टेलिस्कोप आहे. जसं स्टाफचं अंतर दूर दूर जाईल, म्हणजे माझ्या इन्स्ट्रुमेंट पासून स्टाफ जसा दूर जाईल तसं रिडिंगचा डिफरन्स काय होत जाईल रे? वाढत जाईल. जसा रिडिंगचा डिफरन्स वाढत जाईल, हॉरिझॉन्टल डिस्टन्स वाढत जाईल. थोडक्यात रिडिंग मधला डिफरन्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कशाला प्रपोर्शनल आहे? हॉरिझॉन्टल डिस्टन्सला. हॉरिझॉन्टल डिस्टन्स जर इन्स्ट्रुमेंट आणि लेवलिंग स्टाफ यांच्यातलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स जर वाढलं तर स्टाफ रिडिंग मध्ये सुद्धा, स्टाफ रिडिंगच्या डिफरन्स मध्ये सुद्धा वाढ होते. इट इज क्लिअर फ्रॉम द फॅक्ट दॅट ट्रायंगल शोन इन द फिगर आर आयसोस्केलस अँड सिमिलर. मग आपल्या या फिगर मध्ये जे ट्रायंगल दाखवलेले आहेत ते सगळे ट्रायंगल कसे आहेत? आयसोस्केलस ट्रायंगल आहे, सिमिलर ट्रायंगल आहे. सिमिलर ट्रायंगल इकडे बघा रे, दिसतंय या ठिकाणी. हा डी म्हणजे काय रे? डायफ्रॅगम. ओ म्हणजे काय रे? ऑब्जेक्टिव्ह लेन्स. ई म्हणजे काय रे? आयपीस. हा तुमचा टेलिस्कोप आहे, ट्रायपॉड स्टँड आहे. इथं डोळा लावला आयपीस वर, इथून पुढे दिसणार विजन कसं दिसेल? असं दिसेल. लेवलिंग स्टाफ इथं पकडलेला आहे, पहा इथं दिसतोय. मग इन्स्ट्रुमेंटेशन पासून लेवलिंग स्टाफ आहे बघा, आहे. तर इन्स्ट्रुमेंटेशन पासून इथपर्यंतचा डिस्टन्स म्हणजे x1 आणि आपल्याला हा x1च फाइंड आउट करायचा आहे. मग हे x1चं हॉरिझॉन्टल डिस्टन्स कुठून निघलं? तर इन्स्ट्रुमेंटेशन पासून तर लेवलिंग स्टाफ पर्यंतचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे x1 च्या रूपात. ओके. डी कळाला डायफ्रॅगम, ओ कळाला ऑब्जेक्टिव्ह लेन्स, ई कळाला आयपीस. एवढी फिगर काढायची. हे नाही काढलं तरी चालेल, क्यू क्यू डॅश आर आर डॅश, काही गरज नाही त्याची. x1 फक्त x1 फाइंड आउट करायचं आपल्याला. स्क्रीनशॉट घ्या बाळांनो या स्लाइडचं. हे प्रिन्सिपल आहे स्टॅडिया टॅकोमॅट्रीचं. पुढे काय म्हणतात? हे जे डिस्टन्स आहे x1 हे कुठून कुठे आहे? तर हे डिस्टन्स आहे कुठून? तर इन्स्ट्रुमेंटेशन पासून लेवलिंग स्टाफ पर्यंतचं डिस्टन्स आहे. बरोबर. इन जनरल आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स फाइंड आउट करतो इन्स्ट्रुमेंट पासून तर लेवलिंग स्टाफ पर्यंत. ओके. हे डिस्टन्स फक्त याच्यात दाखवलं. इकडे पहा, हा लेवलिंग स्टाफ आहे, दिसतंय का? इथं आयपीस आहे, इथं ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे या ठिकाणी, आणि इथं डायफ्रॅगमच आहे. इथून हे लेवलिंग स्टाफ आहे. हे कोणतं रिडिंग आहे? हे सरळ लाईनचं रिडिंग जे ते मिडल क्रॉस हेअरचं रिडिंग आहे. हे जे कोणतं रिडिंग आहे? वरचं म्हणजे अप्पर स्टॅडियाचं रिडिंग आहे. आणि हे कोणतं रिडिंग आहे? लोअर स्टॅडियाचं रिडिंग आहे. परत एकदा, हे तुमचा टेलिस्कोप आहे. सेंटर हे मिडल क्रॉस हेअरचं रिडिंग आहे, हे अप्पर स्टॅडियाचं रिडिंग आहे, आणि हे लोअर स्टॅडियाचं रिडिंग आहे. आपल्याला काय कशाचा फॉर्म्युला पाहिजे? इन्स्ट्रुमेंटेशन पासून तर लेवलिंग स्टाफ पर्यंतचं हे डिस्टन्स डीचा फॉर्म्युला पाहिजे. ह्या हॉरिझॉन्टल डिस्टन्सचा फॉर्म्युला काढायचा आहे विथ द हेल्प ऑफ दीज रिडिंग्स. 3 रिडिंग घेणार, अप्पर स्टॅडियाचं रिडिंग, मिडल क्रॉस हेअरचं रिडिंग, लोअर स्टॅडियाचं रिडिंग. या 3 रिडिंगच्या मदतीने आपण जर या 3 रिडिंग एखाद्या फॉर्म्युल्यात टाकल्या तर आपल्याला काय भेटेल? तर इन्स्ट्रुमेंटेशन पासून लेवलिंग स्टाफ पर्यंतचं डिस्टन्स भेटेल. ही ग्राउंड लेवल आहे बरं का, म्हणजे थोडक्यात पी पासून क्यूचं डिस्टन्स भेटेल. याचाही स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. चला, झाला असेल बाळांनो. मग काय फॉर्म्युला आहे बरं? सी हिअर, या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे. आता प्रिन्सिपल मध्ये फॉर्म्युला पण लिहायचा आहे. एक्स म्हणजे काय? हॉरिझॉन्टल डिस्टन्स. ज्याला तुम्ही इथं डी म्हटलेत ना त्याला एक्स पण म्हणता येतं, म्हणजे अननोन डिस्टन्स. मग काय फॉर्म्युला आहे बाळांनो? एक्स, तुम्ही याला डी म्हटले तरी चालेल. एक्स इज इक्वल टू एस इंटू एफ अपॉन आय. इथं आय बरं का बाळांनो, बाय मिस्टेक ते कॅपिटल आहे तो ऍक्च्युअली, पण तिथं 1 दिसतोय तो. मग एस म्हणजे
अप्पर स्टॅडियाचं रिडिंग मायनस लोअर स्टॅडियाचं रिडिंग म्हणजे स्टाफ डिफरन्स. अप्पर स्टॅडियाचं रिडिंग मायनस लोअर स्टॅडियाचं रिडिंग यांच्यातला जो डिफरन्स आहे तो म्हणजे एस मल्टिप्लाइड बाय एफ. एफ म्हणजे काय? फोकल लेंथ. एफ म्हणजे फोकल लेंथ आहे. आय एफ बाय आय काय असतो? मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट प्लस एफ प्लस सी काय असतो? ऍडिटिव्ह कॉन्स्टंट. इथं लिहिलंय पहा, वेअर एफ अपॉन आय इज कॉल्ड ॲज मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट अँड ॲज अ व्हॅल्यू ऑफ 100. एफ बाय आय मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आहे. इन्स्ट्रुमेंट बदललं की एफ बाय आय ची व्हॅल्यू बदलते. एफ बाय आय एफ अपॉन आय याला म्हणतात मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट, याला म्हणतात डिफरन्स ऑफ स्टाफ रिडिंग. अप्पर स्टॅडिया रिडिंग मायनस लोअर स्टॅडिया रिडिंग यांच्यातला डिफरन्स म्हणजे एस. पुढे प्लस एफ प्लस सी. एफ प्लस सी म्हणजे ऍडिटिव्ह कॉन्स्टंट असतो. एफ बाय आय ची व्हॅल्यू जनरली 100 असते, 100च्या जवळपास. आणि एफ प्लस सी हा ऍडिटिव्ह कॉन्स्टंट आहे. ऍडिटिव्ह कॉन्स्टंटची व्हॅल्यू 0 to 30 सेंटीमीटरच्या दरम्यान असते. एफ प्लस सी हा ऍडिटिव्ह कॉन्स्टंट आहे. एफ प्लस सी ची जी व्हॅल्यू आहे ती जनरली 0 सेंटीमीटर टू 30 सेंटीमीटरच्या दरम्यान असते. चला फॉर्म्युला आणि हे दोन सेंटेन्स महत्वाचे, याचा स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. अति महत्वाचा फॉर्म्युला बरं का, अति महत्वाचा. या फॉर्म्युल्यावर आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे. ओके. आता टॅक्योमॅट्री मध्ये त्या कोणकोणते कॉम्पोनंट पार्ट्स वापरतात? चला आता टॅक्योमॅट्री मध्ये जे कॉम्पोनंट पार्ट्स वापरतात ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. तर आज आपण प्रिन्सिपल, फॉर्म्युला आणि कन्सेप्ट पाहिला. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला टॅक्योमीटर आणि त्याच्या कॉम्पोनंट पार्ट्स बरोबर. बाय स्टुडंट्स.